कापूस हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. धर्म कोणताही असो, आपल्या परंपरा, चालीरीती, आपलं कापसाशी नातं घट्ट विणलं गेलंय आणि याच कापसाला आपल्या इतिहासात, आपल्या हृदयात अतिशय महत्वाचं स्थान आहे. आपले लाडके राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधींनी आपल्या संपूर्ण देशाला या एका धाग्यानं एकत्र बांधलं. आपल्याला चले जावचा मंत्र दिला. आपल्या देशावर पूर्वीपासून परकीयांची आक्रमणं झाली. ती आपल्या नैसर्गिक संपत्तीनं समृद्ध देशाला लुटण्यासाठीच. ईस्ट इंडिया कंपनी याच कापसाच्या मागावर भारतात आली. आपल्या देशातील अन्नधान्य, मसाले, सोनं आणि कापूस लुटला. कापूस म्हणजे पांढरं सोनच की हो. कापूस पिकवणारा शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त होता. ज्या प्रमाणात खर्च होत होता त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नव्हतं. कापसावर येणारे रोगराई, कीड आणि त्यासाठी लागणारी कीटकनाशकं आणि इतर खर्च हे वाढतच होते. या सगळ्या गोष्टींमुळे आपला शेतकरी पिचला गेला आणि कर्जबाजारी झाला. आजही इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्याकडील उपलब्ध तंत्रज्ञान घेऊन भारतात आल्या. भारतीय शेतकऱ्यांना अवाच्या सव्वा भावात बियाणं विकून त्यांनी बाजारपेठा काबीज केल्या. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं तंत्रज्ञान भारतीय परिस्थितीत संपूर्ण समाधान देणारं नाही, कारण या तंत्रज्ञानाचा विकास परदेशात झाला असल्यामुळे हमखास नियंत्रण आणि संपूर्ण संरक्षण हे तंत्रज्ञान देऊ शकत नाही. आणि या तंत्रज्ञानासोबत येणाऱ्या लाल्यासारख्या महाभयंकर दुष्परिणामांची जाणीव होऊ लागली. भारतीय शेतकऱ्यांसाठी एका परिपूर्ण तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या सहाय्यानं नाथ सीड्सनं 2 जीनच्या प्रभावशाली भागांचं एकत्रीकरण करून तयार झालेले हमखास नियंत्रण आणि संपूर्ण संरक्षण देणारे अत्याधुनिक जैविक तंत्रज्ञान सादर केले. यालाच म्हणतात फ्युजन बीटी तंत्रज्ञान. फ्युजन बीटी तंत्रज्ञान एक परिपूर्ण तंत्रज्ञान. आम्ही भारतीय कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला फ्युजन बीटीच्या रूपाने असं तंत्रज्ञान देऊ इच्छितो जे भारतीय शेती करता मुद्दाम विकसित केलेले आहे. हे तंत्रज्ञान श्रेष्ठ व सर्वोत्तम आहे. फ्युजन बीटी हेच भविष्य आहे. भारतातल्या शेतकऱ्यांनी स्थापन केलेली आणि गेली 30 वर्ष शेतकऱ्यांच्या अविरत सेवेत असलेली अग्रगण्य संस्था नाथ सीड्स लिमिटेड यांनी आपल्यासाठी आणलेलं हे बहुआयामी, मूल्यवर्धित, अत्याधुनिक जैविक तंत्रज्ञान म्हणजेच फ्युजन बीटी तंत्रज्ञान. फ्युजन बीटी तंत्रज्ञान एक परिपूर्ण तंत्रज्ञान. यात आहे क्राय 1AB आणि क्राय 1AC अशा 2 प्रभावशाली जनुकांचं एकत्रीकरण. यातील भाग ए आळीच्या आतड्यामध्ये पकड जमवते आणि दुसऱ्या भागासाठी उत्तम पाया बनवते. दुसरा भाग बी आळीच्या आतड्याला छिद्र पाडून आळीला मारण्याची प्रक्रिया सुरू करते. हे प्रभावी भाग क्राय 1AB या जीनमधून घेण्यात आलेले आहेत. आळीच्या शरीरातली प्रथिनं या प्रक्रियेला अडथळा निर्माण करतात. याचवेळी ए आणि बी भागाचं कार्य व्यवस्थित निर्विघ्नपणे चालावं म्हणून क्राय 1AC या जीनचा सी भाग या 2 भागांना संरक्षण देतो. नाथ सीड्सनं कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक फ्युजन बीटी तंत्रज्ञान आणलंय, जे बोंड आळ्यांच्या विरुद्ध जास्त परिणामकारक आहे आणि अधिक काळ संरक्षण देतं. रेडनिंग किंवा लाल्या आणि विल्टिंग म्हणजेच मर सारखे त्रासदायक परिणाम या फ्युजन बीटी तंत्रज्ञानामुळे दूर होतात. याशिवाय हे तंत्रज्ञान भारताच्या वातावरणासाठी सर्वोत्तम आहे. काफी अच्छी पाई गई है.
फ्युजन बीटीची निर्मिती करताना भारतीय परिस्थितीची वातावरणाची संपूर्ण जाणीव असल्यामुळे शास्त्रज्ञांनी या जीनला एक एन्हान्सर जोडलाय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बोंड अळ्यांना मारण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिनं योग्य प्रमाणामध्ये तयार होत राहतात. म्हणून फ्युजन बीटी तंत्रज्ञानामध्ये हमखास नियंत्रण करण्याची क्षमता आहे. అధిక వర్షాల వలన కానీ లేదా వర్ష ప్రభావం లేనటువంటి ప్రాంతంలో కానీ ఈ యొక్క కీటకాలను తట్టుకొని ఈ మంచి పత్తి కాయలను పెద్ద సైజులో ఇచ్చి పత్తిని అధికోత్పత్తికి చేయటకు చేయూతనిస్తుంది ఈ ఫ్యూజీ బీటన్ కాటన్. फ्युजन बीटी जीनला एक प्रमोटर जोडलाय, ज्यामुळे अधिक काळ संरक्षण मिळतं. या प्रमोटरमुळे 90-100 दिवस नव्हे तर 140 पेक्षा जास्त दिवसांपर्यंत अळीचं नियंत्रण करण्याची क्षमता फ्युजन बीटी मध्ये आहे. बहुत अच्छा कपास है और बहुत लंबी वैरायटी है और बहुत दिन तक हरा रहता है और इल्लियों से लड़ने के लिए 140 दिन से ज़्यादा लड़ने की क्षमता रखता है और उसमें लालपन भी नहीं आती. फ्यूजन बीटी में चूसक कीट कम से कम आते हैं. बोंड अळीशी जास्तीत जास्त दिवसांपर्यंत लढण्याची शक्ती फ्युजन बीटीद्वारे ठिपक्याची अळी, बोंड अळी आणि गुलाबी अळी यांचं नियंत्रण तर होतच, शिवाय लष्करी अळीचं दीर्घकाळ नियंत्रण करण्याची क्षमता फ्युजन बीटीमध्ये आहे. फ्युजन बीटी तिन्ही आळ्या पण मारते आणि लष्करी आळीपासून सुद्धा संरक्षण देते. फ्युजन बीटी जीनला एक प्रमोटर जोडलाय, ज्यामुळे अधिक काळ संरक्षण मिळतं. जोरदार ਹੁਣ ਤੁਹਾਨੂੰ ਦੱਸਿਆ ਵੀ ਕਾਲੀ ਸੁੰਡੀ ਦਾ ਜਿਵੇਂ ਹੈ ਨਹੀਂ ਇਹਨੂੰ. इतर बीटी तंत्रज्ञानामध्ये आढळणारा लाल्याचा प्रादुर्भाव फ्युजन बीटीमध्ये अजिबात होत नाही. मरची सुद्धा भीती नाही. फ्युजन बीटीचं वैशिष्ट्य म्हणजे शेवटपर्यंत पीक हिरवगार राहतं आणि याची फरदड सुद्धा चांगली येते. नादच्या सर्व फ्युजन बीटिकच्या वाणांची निर्मिती आमच्या देखरेखीखाली होते. पेरणीपासून ते कापणीपर्यंत त्याची गुणवत्ता राखली जाण्यासाठी आम्ही मदत करतो. आम्ही आमच्या शेतकरी बांधवांचं हित लक्षात घेऊन उच्च गुणवत्ता राखतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळतं. हे फ्युजन बीटी अतिशय चांगलं पीक आहे. हिरवं राहतं, मरही होत नाही आणि उत्पादनही अधिक येतं. त्याच्यावर फवारणी जास्ती करावी लागत नाही. बाजारात उपलब्ध असलेली फ्युजन बीटी युक्त सर्व उत्पादनं जसं नाथ रॉयलचं विश्वनाथ, नाथ बाबा, नाथ बायोजीनचं एक्सप्रेस युवराज, अर्जुन 21, भारती, चित्रा, जगन्नाथ 2, काशीनाथ या वाणांची उत्कृष्ट वाढ होते. भरघोस उत्पादन आणि अधिक चांगलं उत्पन्न मिळतं. जुवारी सीड्सचे वाण, यूपीएलचे वरुण, नवकार सीड्सचे गणेश आणि जैनम, तसंच नवभारत, स्प्रिहा, नितिश सीड्स, धनलक्ष्मी, धान्या, आधार सीड्स, पातुरू,
इत्यादी वाणांमध्ये फ्युजन बीटीची सर्व वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय अनेक भारतीय बियाणे क्षेत्रातील संशोधन संस्था फ्युजन बीटी तंत्रज्ञान वापरण्याचा करार नाथ बायोजीन सोबत करत आहेत. फ्यूजन बीटी चिंता मुक्त खेती. ఫ్యూజన్ బీటీ చింతాముక్త शेती. ఫ్యూజన్ బీటీ పెట్టడం వలన రైతు ఏ చీకు చింత లేకుండా చాలా సంతోషంగా फ्यूजन बीटी चिंतामुक्त शेती. फ्यूजन बीटीमुळे झाडाची उत्कृष्ट वाढ होते आणि भरघोस उत्पन्न मिळतं आणि चांगला फायदा होतो. शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आम्ही त्यांचे साथीदार म्हणून त्यांच्या बरोबरीने आम्ही गंभीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांमध्ये फ्युजन बीटी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, त्यांना फ्युजन बीटी तंत्रज्ञानाचे बी बियाणे योग्य भावात उपलब्ध करून देणे आणि आपल्या देशाला जगामध्ये अव्वल क्रमांकाचा कापूस उत्पादक देश बनवणे हेच आमचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे भविष्यातही शेतकऱ्यांच्या तांत्रिक गरजांची पूर्तता करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याकरता आम्ही वचनबद्ध आहोत. मी फ्यूजन बीटी लावली होती 1 एकरमध्ये मला चांगलं उत्पन्न भेटलं आणि त्यामुळे फ्यूजन बीटीमुळे माझी सरकी ना शेवटपर्यंत हिरवीगार राहिली आणि बोंडही चांगले आले आणि ते उत्पन्नसुद्धा चांगलं भेटलं मला आणि फळवासुद्धा पण चांगला भेटला. त्याच्यामुळं मला एकरी जवळपास 22-23 क्विंटल उत्पन्न भेटलं. भारतीय परिस्थितीसाठी सर्वोत्तम फ्युजन बीटी. 2 जनुकांची प्रभावी सांगड फ्युजन बीटी. 4ही आळ्यांपासून हमखास संरक्षण फ्युजन बीटी. संपूर्ण संरक्षण, दीर्घकाळ संरक्षण फ्युजन बीटी. लाल्या नाही, मर नाही फ्युजन बीटी. फ्युजन बीटी चिंतामुक्त शेती.